नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? वर्षात एक असा दिवस असतो ज्यावर केलेलं प्रत्येक चांगलं काम कधीही संपत नाही आणि त्याचं फळ आयुष्यभर मिळत राहतं. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू संस्कृतीतील अत्यंत शुभ आणि पवित्र सण आहे. हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. अक्षय म्हणजे कधीही संपणारे आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस. म्हणूनच या दिवशी केलेले दान, जप, पूजा आणि चांगले कर्म हे अक्षय म्हणजेच कायम टिकणारे मानले जातात. मित्रांनो, हा दिवस इतका शुभ मानला जातो की कोणताही नवीन काम सुरू करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरजच पडत नाही. घर खरेदी, नवीन व्यवसाय, सोनं खरेदी किंवा कोणतीही चांगली सुरुवात त्या दिवशी केली तर ती यशस्वी होते असं मानलं जातं. आता जाणून घेऊया या दिवसामागील पौराणिक महत्त्व. असं मानलं जातं की याच दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता, जे भगवान विष्णूंचे 6वे अवतार आहेत. तसेच पवित्र गंगा नदी याच दिवशी पृथ्वीवर अवतरली, त्यामुळे या दिवसाला विशेष पवित्रता प्राप्त झाली आहे. महाभारतातील एक सुंदर कथा देखील या दिवशी संबंधित आहे. जेव्हा पांडव वनवासात होते, तेव्हा द्रौपदीला अन्नाची कमतरता जाणवत होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिला अक्षय पात्र दिलं, एक असं भांड जे कधीही रिकामं होत नाही. यातून कितीही लोकांना अन्न दिलं तरी ते संपत नव्हतं. तसेच या दिवशी धनाचे देवता कुबेर यांना धनाध्यक्ष पद मिळालं असं मानलं जातं. म्हणूनच अक्षय तृतीयेला धन, समृद्धी आणि वैभवाशी विशेष संबंध आहे. आणि हो मित्रांनो, या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा देखील केली जाते. अन्नाची देवी असल्यामुळे त्यांच्या कृपेने घरात अन्नाची कधीच कमतरता भासत नाही असं मानलं जातं. आता प्रश्न येतो, या दिवशी आपण काय करावं? या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करावी, जप करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दान करावं. गरजूंना अन्नदान, पाण्याचं दान केल्याने खूप पुण्य मिळतं. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याचं दान खूप महत्त्वाचं मानलं जातं. तसेच या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे, कारण ते समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. महाराष्ट्रात या दिवशी महिला हळदकुंकू करतात, गोड पदार्थ बनवतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात. मित्रांनो, अक्षय तृतीया हा फक्त सण नाही, तर आयुष्यात चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्याचा एक सुंदर दिवस आहे. म्हणूनच या अक्षय तृतीयेला फक्त सोनं खरेदी करू नका, तर चांगले कर्म, दान, प्रेम आणि सकारात्मक विचारही जमा करा. कारण ख्या अर्थाने अक्षय तेच असतं, जे कधीही संपत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.